नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक यशवंत सर YSK एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत. आज आपण पाहणार आहोत इयत्ता 4थी विषयाचे परिसर अभ्यास भाग 2 म्हणजेच इतिहास पुस्तक यामधील सर्व घटक पाहणार आहोत. आणि याच परिसर अभ्यास भाग 2 म्हणजेच 4थी इतिहास पुस्तकावर आधारित प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळं हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो, पाहू आपण 4थी परिसर अभ्यास भाग 2 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. यामध्ये बघा, अनुक्रमणिका पाठाचे नाव आहेत. 1 नंबर आहे शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र, 2 नंबर आहे संतांची कामगिरी, 3 नंबर आहे मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे, 4 नंबर आहे शिवरायांचे बालपण, 5 नंबर आहे शिवरायांचे शिक्षण, 6 नंबर आहे स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा, 7 नंबर आहे स्वराज्याचे तोरण बांधले, 8 नंबर आहे स्वकीय शत्रूंचा बंदोबस्त, परत 9 नंबर आहे प्रतापगडावरील पराक्रम, 10 नंबर आहे शर्तीने खिंड लढवली, 11 नंबर आहे शाहिस्ते खानाची फजिती, परत पुरंदरचा वेढा व तह, बादशहाच्या हातावर तुरी दिल्या, गड आला पण सिंह गेला, एक अपूर्व सोहळा, दक्षिणेतील मोहीम, गडकोटांचे आणि आरमारांचे व्यवस्थापन, आणि शेवट आहे 18 नंबरचा लोककल्याणकारी स्वराज्याचे व्यवस्थापन. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण प्रत्येक घटकांचे विश्लेषण आज पाहणार आहोत. चला तर मग सुरू करू. बघा, पहिला घटक आहे याच्यामध्ये शिवजन्मीपूर्वीचा महाराष्ट्र. तर बघा, शिवाजी महाराज थोर पुरुष होते. आपण दर साल त्यांची जयंती मोठ्या समारंभाने आणि आदराने साजरी करतो. तुम्ही मुले तर त्या दिवशी किती आनंदात असता. महाराजांवर सुंदर सुंदर गाणी म्हणता, पोवाडे म्हणता. याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी थोडंसं वाचून दाखवत आहे. याच्यामुळं वाचून दाखवत आहे कारण प्रत्येक लाईनवर पण प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यामुळं त्यांच्या तसबिरीला हार घातला. मोठ्या उत्साहाने शिवाजी महाराज की जय असा महाराजांच्या नावाचा जय जयकार करता. कोण बरे हे शिवाजी महाराज, अशी कोणती मोठी कामगिरी केली त्यांनी. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ मध्ययुगाचा होता. बघा, शिवाजी महाराज होऊन गेले तो काळ कोणता होता? मध्ययुगाचा काळ. म्हणजे हा पण प्रश्न विचारण्याची शक्यता असते. त्यानंतर त्या काळी सर्वत्र राजेशाह्यांचा अंमल असे. बरेच राजे प्रजेच्या हिताऐवजी आपल्या चलनविलासात मग्न असत. पण त्या काळातही असे काही राजे होऊन गेले की ज्यांनी प्रजेच्या कल्याणासाठी राज्य केले. उत्तरेतील मुघल सम्राट अकबर, दक्षिणेतील विजयनगरचा सम्राट कृष्णदेवराय हे आपल्या कल्याणकारी राजवटीबद्दल इतिहासात प्रसिद्ध आहेत. त्यांच्याबरोबरच शिवाजी महाराजांचेही नाव गौरवाने घेतले जाते. त्यानंतर शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण केले. स्वराज्य म्हणजे स्वतःचे राज्य. महाराजापूर्वी सुमारे 400 वर्षे महाराष्ट्रात स्वराज्य नव्हते. त्यानंतर महाराष्ट्राचा बराचसा भाग अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा या 2 सुलतानांनी आपापसात वाटून घेतला होता. ते मनाने उदार नव्हते, ते प्रजेवर जुलूम करत होते. या दोघांचे एकमेकांशी हाडवैर होते. त्यांच्यात नेहमी लढाया होत. त्यात रयतेचे हाल होत. रयत सुखी नव्हती.
उघड उघड उत्सव करणे, पूजा करणे धोक्याचे झाले. याच्यामध्ये झाले होते. रयतेला पोटभर अन्न मिळत नव्हते. राहायला सुरक्षित निवाराही नव्हता. सगळीकडे अन्याय माजला होता. महाराष्ट्रात ठिकठिकाणी देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार होते. बघा, त्या काळामध्ये म्हणजे शिवजन्मीपूर्वीच्या काळामध्ये सगळीकडे अन्याय माजला होता. तर याच्यामध्ये आपणास लक्षात येते आपणाला, पण रयतेकडे त्यांचे लक्ष नव्हते. देशावर त्यांचे प्रेम नव्हते. प्रेम होते फक्त वतनावर, जहागिरीवर. वतनासाठी ते एकमेकांशी भांडत, आपापसात लढत. त्यात रयतेची खूप हाल होत. या साऱ्या गोष्टींमुळे रयत त्रासून गेली होती. सगळीकडे अंधाधुंदी माजली होती. शिवाजी महाराजांनी हे सारे पाहिले. रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्य स्थापनेचे पवित्र कार्य त्यांनी हाती घेतले. भांडखोर वतनदारांना त्यांनी वठणीवर आणले. स्वराज्याच्या कामी त्यांचा उपयोग करून घेतला. तसेच रयतेवर अन्याय करणाऱ्या सत्तांशी शिवाजी महाराजांनी झुंज दिली. जुलमी राजवटींचा पराभव केला. न्यायाचे हिंदवी स्वराज्य त्यांनी स्थापन केले. हे स्वराज्य सर्व जाती धर्मांच्या लोकांचे होते. स्वराज्यात कोणताही भेदभाव नव्हता. शिवाजी महाराजांनी स्वराज्यात हिंदू मुसलमान असा कोणताच भेदभाव केला नाही. सर्व धर्मातील साधू संतांचा त्यांनी सन्मान केला. अशी ही महाराजांची थोर कामगिरी पाहिली की आपणाला प्रेरणा मिळते, स्फूर्ती मिळते. शिवाजी महाराजांपूर्वी सुमारे 300 ते 400 वर्ष महाराष्ट्रामध्ये अनेक संत होऊन गेले. त्यांनी ते केलेल्या कामगिरींचा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेच्या कामी उपयोग आला. संतांची ती कामगिरी आपण पुढील पाठामध्ये पाहू. म्हणजे याच्यामध्ये नेक्स्ट जो पाठ आहे बघा, याच्यामध्ये काही प्रश्न विचारलेले आहेत. शिवाजी महाराज ज्या काळात होऊन गेले तो काळ डॅश डॅश युगाचा होता. तर आपण वाचलेला आहे. तर तो काळ कोणता होता? मध्ययुगाचा होता. शिवाजी महाराजांनी डॅश डॅश स्वराज्य निर्माण केले. तर कुठे निर्माण केले? महाराष्ट्रामध्ये स्वराज्य निर्माण केले. बरोबर आहे. अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आपण घटक 2 नंबरचा घटक पाहू. याच्यामध्ये संतांची कामगिरी. संतांची कामगिरी, महाराष्ट्रामधील जे संत आहेत त्यांच्या कामगिरीवर सुद्धा म्हणजे प्रत्येक परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामुळं व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा. बघा, महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत निळोबा इत्यादी संतांचा अंतर्भाव होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कानोपात्रा आणि संत बहिणाबाई शिवरकर यांचाही अंतर्भाव होतो. त्यानंतर त्यांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखे अशी समतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनी आपले कार्य केले. याच्यामध्ये बघा, इथं चित्रपण दिलेले आहेत. श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव महाराजांचं पण आहे. याच्यामध्ये
श्री चक्रधर स्वामींची कामगिरी बघा याच्यामध्ये, म्हणजे त्यांचं थोडक्यात माहिती आहे. श्री चक्रधर स्वामी मूळ गुजरातमधील एक राजपुत्र होते बघा. वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. मूळचे ते कुठले होते? गुजरातमधील. आणि परत त्यांनी वैराग्य वृत्ती धारण करून महाराष्ट्रामध्ये आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांनी स्त्री पुरुष जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते त्यांना. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभव पंथ असे म्हणतात. श्री चक्रधर स्वामींच्या आठवणीचा संग्रह ग्रंथ लीलाचरित्र हा ग्रंथ होय. तर याच्यामध्ये आत्ता जी सध्याची TET जी परीक्षा झाली विद्यार्थी मित्रांनो 2021 मध्ये, तर हा प्रश्न त्यामध्ये विचारला गेलेला होता. श्री चक्रधर स्वामी यांच्या आठवणीतील ग्रंथ कोणता? तर तो आहे लीळाचरित्र. अशा प्रकारे. आणि यांनी जो पंथ स्थापन केला त्याचं नाव आहे महानुभव पंथ. हे असं छोटे छोटे म्हणजे एकदम बेसिक प्रश्न जे असतात विद्यार्थी मित्रांनो, हेच प्रश्न जे स्पर्धा परीक्षा असतात त्यामध्ये विचारले जातात. तर बघा पुढील संत आहेत संत नामदेव. तर यांच्याविषयी थोडक्यात आपण माहिती पाहू. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. हा पण प्रश्न म्हणजे कित्येक परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो. याच्यामध्ये ते नरसी गावचे राहणारे. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागृती निर्माण केली. त्यांनी भागवत धर्माच्या प्रसारासाठी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. धर्मरक्षणाचा व भक्ती मार्गाचा खंबीर निर्धार लोकांच्या मनात निर्माण केला. संत नामदेवांच्या पुढे भारतभर प्रवास करून मानव धर्माचा संदेश पोहोचवला. ते पंजाबात गेले. तेथील लोकांनाही त्यांनी समतेचा संदेश दिला. हिंदी भाषेत पदे लिहिली. त्यांची काही पदे आजही शीख लोकांच्या गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथात समाविष्ट आहेत. तर बघा हा पण प्रश्न विचारला जातो प्रत्येक परीक्षेमध्ये. बरोबर आहे की कोणत्या संतांचा लेख गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथामध्ये समाविष्ट आहे? तर उत्तर आहे आपण पाहिल्याप्रमाणे. तर प्रत्येक म्हणजे परीक्षेमध्ये असं एकदम बेसिक जे गोष्टी असतात विद्यार्थी मित्रांनो ते विचारले जातात. तर याच्यामध्ये पुढील संत पाहू आपण. संत ज्ञानेश्वर यांच्याविषयी माहिती पहा. संत ज्ञानेश्वर आपेगावचे राहणारे. निवृत्तीनाथ व सोपानदेव हे त्यांचे मोठे बंधू. मुक्ताबाई ही त्यांची बहीण. त्यावेळचे कर्मठ लोक या मुलांना संन्यासाची मुले म्हणून नावे ठेवत. त्याचे कारण असे, त्यांच्या वडिलांनी संन्यास घेतलेला होता, घर सोडले होते, पण पुढे गुरुच्या आज्ञेवरून ते परत घरी आले आणि संसार करू लागले. पुढे त्यांना ही चार मुले झाली. हे त्या वेळच्या कर्मठ लोकांना मान्य नव्हते. लोकांनी त्यांना वाळीत टाकले होते. लोक त्या मुलांचा छळ करत होते. ज्ञानेश्वर एकदा भिक्षेची झोळी घेऊन गावात गेले, पण कोणी त्यांना भिक्षा घातली नाही. सगळीकडे त्यांना वेडेवाकडे बोल ऐकावे लागले. त्यांच्या बालमनावर खूप दुःख झाले. ते आपल्या झोपडीत आले. झोपडीचे दार बंद करून आत दुःख करत बसले.
इतक्यात तेथे मुक्ता म्हणजे मुक्ताबाई आली. गवताच्या ताटीवर टिचक्या मारत ती ज्ञानेश्वरांना म्हणाली, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. अहो, आपण दुःखी कष्टी होऊन कसे चालेल? जगाचे कल्याण कोण करील? बहिणीच्या उपदेशाने ज्ञानेश्वरांना हुरूप आला. दुःख विसरून ते कामाला लागले. ठिकठिकाणी गोरगरिबांचा, मागासलेल्यांचा, परत धर्माच्या नावाखाली छळ होत होता. तेव्हा ज्ञानेश्वरांनी लोकांना कळकळीचा उपदेश केला. ईश्वरावर श्रद्धा ठेवा, सगळ्यांशी समतेने वागा, दुःखी माणसांना मदत करा, त्यांचे दुःख नाहीसे करा. त्यांचा उपदेश गेली 700 वर्ष महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एकसारखा घुमत आहे. बघा, आणखीनही घुमत आहे त्याच्यामध्ये, आणि याच्या पुढं पण घुमणार आहे. त्या काळात धर्माचे ज्ञान संस्कृत ग्रंथामध्ये बंदिस्त झाले होते. सर्वसामान्य लोकांची बोलण्याची व व्यवहाराची भाषा मात्र मराठी होती. ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेतून ज्ञानेश्वरी हा फार मोठा ग्रंथ लिहिला. बघा, ज्ञानेश्वर महाराजांनी त्यावेळेस म्हणजे की संस्कृत ही भाषा चालत होती आणि बोलीमध्ये फक्त मराठी भाषा म्हणजे चालत होती. धर्माच्या ज्ञानाचे भांडार त्यांनी लोकांना खुले करून दिले. लोकांना बंधुभावाची शिकवण दिली. ज्ञानेश्वरांनी तरुण वयात पुण्याजवळ आळंदी येथे जिवंत समाधी घेतली. आजही लाखो लोक मोठ्या भक्तिभावाने दर साल आषाढी कार्तिकीला आळंदी पंढरीला जातात. बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पाहू आपण संत एकनाथ यांच्याविषयी माहिती. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. ते पैठणचे राहणारे. त्यांनी भक्तिमार्गाचा प्रसार केला. अभंग, ओव्या, भारुडे लिहिली. कोणताही उच्च नीच भेदभाव मानू नका असा त्यांनी लोकांना उपदेश केला. भक्तीचा मोठेपणा त्यांनी लोकांना पटवला. गोरगरिबांना, मागासलेल्यांना लोकांना त्यांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यावर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रावर दया करा असा लोकांना उपदेश केला. संत एकनाथ जसे बोलत तसे वागत. याच्यामध्ये एके दिवशी ते गोदावरी नदीवर स्नानासाठी निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. वाळवंट तापले होते. त्या तापलेल्या वाळवंटावर एक पोर रडत बसले होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे मायबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. धावत त्या मुलाजवळ गेले. त्यांनी ते पोर उचलून कडेवर घेतले. त्यांचे डोळे पुसले. त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या आचरणातून एकनाथांनी समतेची व ममतेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. त्यानंतर संत तुकाराम महाराजांविषयी थोडीशी माहिती पाहू. शिवाजी महाराजांच्या काळात तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील आडण्या लढण्यांना कर्ज देत. पण तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते इंद्रायणी नदीमध्ये बुडवली. तर हा पण प्रश्न विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये विचारला जातो की संत तुकारामांनी आपल्या वाटणीची कर्ज खते कोणत्या नदीमध्ये बुडवली किंवा डॅश डॅश नदीमध्ये बुडवली. तर हा आता याच्या माध्यमातून तुम्हाला एकदम
प्रत्येक एकदम बेसिक गोष्टीचं ज्ञान होणार आहे, माहिती होणार आहे. त्यामध्ये बघा, जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचे भजन करत आषाढी कार्तिकीला पंढरीला जात, कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत. शिवरायसुद्धा त्यांच्या कीर्तनाला जात असत. बघा, शिवाजी महाराज देखील त्यांच्या कीर्तनाला त्या काळामध्ये जात होते. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा, शांती यांची शिकवण देत. समतेचा उपदेश करत. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात विचार जागे केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्या ज्ञानोबा तुकाराम ह्या घोषणा ऐकू येतं. परत ज्ञानेश्वरांना ज्ञानोबा असे म्हणत. तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. यानंतर आपण पाहणार आहोत समर्थ रामदास यांच्याविषयी माहिती पाहू थोडीशी. त्याच काळात महाराष्ट्राच्या कडेकपारीत जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यात गोदावरीच्या काठी जांब या गावी रामनवमीच्या दिवशी झाला. तर समर्थ रामदास स्वामी यांचा गाव जे आहे ते आहे जांबगाव. तर याच्यावर पण प्रश्न विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो. त्यामध्ये नंतर बघा, रामदासांचे मूळ नाव जे होते ते होते नारायण, पण ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. दासबोध या त्यांच्या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचे उपदेश केले. तसेच त्यांच्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना सद्विचार व सद्वर्तन यांची शिकवण दिली. बालोपासनेसाठी त्यांनी ठिकठिकाणी हनुमानाची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकवले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे हा संदेश त्यांनी लोकांना दिला. रामदासांनी लोकांना संघटना करण्याची व अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची स्फूर्ती दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. साधू संतांच्या कार्यामुळे लोकजागृती झाली. धर्माबद्दल आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कामगिरींचा शिवरायांनी स्वराज्य स्थापनेसाठी उपयोग करून घेतला. त्यानंतर घटक क्रमांक आपण 3 पाहू. याच्यामध्ये मराठा सरदार भोसल्यांचे कर्तबगार घराणे. बघा, 1 नंबरचा मुद्दा आहे याच्यामध्ये धामधुमीचा काळ. संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला. तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली. तो काळच मोठा धामधुमीचा होता. विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत. लढाईसाठी त्यांची फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत. त्यानंतर बघा, दुसरा मुद्दा आहे शूर मराठा सरदार. मराठे काटक व शूर होते. तसेच ते धाडसी होते, स्वामिनिष्ठ होते. परत लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवण्यात त्यांना मोठा अभिमान वाटे. हातात भाला, कमरेवर तलवार असे ते धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत. मराठे सरदार फौजबंद असत. कोणताही फौजबंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी. त्याला सरदारकी देई, कधी कधी जहागिरीही देई. जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत. विजापूर व अहमदनगर येथील
सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मराठे सरदार होते. त्यात सिंदखेडचे जाधव, पलटणचे निंबाळकर, मुधोळचे घोरपडे, जावळीचे मोरे, वेरूळचे भोसले हे प्रमुख होते. सिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज. शिवाजी महाराजांच्या म्हणजे शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या होत. याच्यामध्ये शौर्याची परंपरा. जे सारे सरदार शूरवीर होते, पण त्यांच्यापैकी अनेकांचे आपापसात हाडवैर होते. असे स्वकीयांसाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती. त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परकीयांच्या उपयोगी पडत असे. पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली. त्यांनी अनेक पराक्रमी वीर निर्माण केले. मराठे सरदारांना महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले. महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराणे मोठे पराक्रमी निघाले. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे घृणेश्वराचे मंदिर. सुमारे 400 वर्षापूर्वी ची गोष्ट. जे वेरूळचे वेरूळच्या लेण्याजवळील घृणेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीस आले होते. त्यांच्या भिंतींना भेगा पडल्या होत्या. मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता. एवढे महान दैवत, पण कोण अवकळा आली होती त्या मंदिरावर. त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे. येणारे जाणारेही हळहळत असे. उसासे सोडत. पण त्याच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो? त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने येत असे. शिवाच्या पिंडीवर बेलफूल वाहत असे. हात जोडून आपल्या मनातले श्री शिवाला सांगत असे. एक दिवस त्याने गडी माणसे आणली. मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या. मंदिराची सारी व्यवस्था लावली. घृणेश्वराचा जीर्णोद्धार केला. मंदिराच्या आतबाहेर दिवे लावले. घृणेश्वराचे गेलेले वैभव परतले. हे कोणी केले? कोण होते हे शिवभक्त? ते होते मालोजीराजे भोसले. त्यानंतर वेरूळचे भोसले. वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते. विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ. वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले. वेरूळ गावची पाटीलकी बाबाजीराजे भोसल्यांकडे होती. मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते. तसेच ते शूर होते. त्यांच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते. तो काळ फार धामधुमीचा होता. निजामशाहावर उत्तरेच्या मुघल बादशहाने स्वारी केली होती. त्यावेळी दौलताबाद ही निजामशाहाची राजधानी होते. तेथे मलिक अंबर नावाचा त्यांचा वजीर होता. तो मोठा कर्तबगार व हुशार होता. हा पण प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो, जो की वजीर मलिक अंबर हा निजामशाही राजधानी दौलताबाद ही निजामशाहीची राजधानी होते. तेथे जो मलिक अंबर नावाचा त्यांचा जो वजीर होता तो मोठा कर्तबगार व हुशार होता. त्याने दौलताबाद जवळील वेरूळच्या भोसले
बंधूंची कर्तबगारी पाहिली. त्याने निजामशाहीजवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखाणकी केली. निजामशहाने मालोजी राजांना पुणे व सुपे परगण्याची जहागिरी दिली. भोसल्यांच्या घरी वैभव आले. उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी. ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होते. या उभयंतांना 2 मुले होती. एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी. शहाजी 5 वर्षांचा असताना मालोजीराजे इंदापूरच्या लढाईत मारले गेले. विठोजी राजांनी आपल्या पुतण्यांचा आणि जहागिरीचा सांभाळ केला. पुढे त्यांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली. जाधवांची लेक जिजाबाई मोठी सुलक्षणी होती. जिजाबाईसाठी विठोजी राजांनी घातलेली मागणी लखोजीरावांनी स्वीकारली. लखोजीराव म्हणजे निजामशाहीतील एक शूर व पराक्रमी सरदार होते. ते मोठे फौजफाटा बाळगून होते. निजामशहाच्या दरबारातही त्यांची मोठी प्रतिष्ठा होती. त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला. जिजाबाई भोसले कुळाची लक्ष्मी झाली. शहाजीराजे यांच्याविषयी माहिती पहा. निजामशहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली. शहाजीराजे पराक्रमी होते. निजामशाही दरबारात त्यांचा मोठा मान होता. मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकण्याचा बेत केला. विजापूरचा आदिलशहा त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबर व शहाजीराजे निकराने लढले. दोन्ही फौजांना त्यांनी पराभव केला. म्हणजे दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला. अहमदनगर जवळील भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली. या लढाईत शरीफजी मारले गेले, पण शहाजीराजांनी मोठा पराक्रम गाजवला. त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला. दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली, इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली. त्यातून उभयतांत वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले. आदिलशहाने त्यांना सरलष्कर हा खिताब देऊन त्यांचा सन्मान केला. पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या. वजीर मलिक अंबर मृत्यू पावला. त्याचा पुत्र फतेखान हा मोठा कारस्थानी होता. तो आता निजामशाहीचा वजीर झाला. त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली. मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला. त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशाहीच्या आईने शहाजीराजाकडे परत येण्यासाठी साकडे घातले. तेव्हा शहाजीराजे आदिलशाही सोडून निजामशाहीत परत आले. त्यानंतर अशा प्रकारचे म्हणजे महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे डॅश डॅश घराणे मोठे पराक्रमी होते. तर याच्यामध्ये आपण पाहिलेलं आहे या पाठामध्ये. तर जे वेरूळचे घराणे म्हटलं की भोसले घराणे अशा टाईपमध्ये. तर याच्यामध्ये बघा, बाबाजी राजे भोसल्यांना मालोजी व विठोजी हे 2 मुले होते. त्यानंतर निजामशाहीचा डॅश डॅश हा कर्तबगार वजीर होता, तर मलिक अंबर हा कर्तबगार वकील होता. त्यामध्ये आपण घटक क्रमांक 4 पाहू. घटक क्रमांक 4 पहा, शिवरायांचे बालपण. तर याच्यामध्ये शिवनेरी किल्ल्यावरील शिवरायांचे जन्मस्थान. तर बघा, शिवजन्म ते दिवस फार धामधुमीचे होते. उत्तरेकडून मुघल बादशहा शहाजहान याने दख्खन सर करण्यासाठी मोठे सैन्य रवाना केले होते.
शहाजीराजांच्या जहागिरीचे गाव पुणे विजापूरच्या आदिलशहाने ते बेचिराख करून टाकले. परत शहाजीराजे अडचणीत सापडले होते. इकडे आड तिकडे विहीर. शहाजीराजांच्या वाट्याला धावपळीचे आयुष्य आले. अशात जिजाबाई गरोदर होत्या तेव्हा या धामधुमीत आणि धावपळीत त्यांना ठेवायचे कुठे हा प्रश्न उभा राहिला. शहाजीराजांना शिवनेरी किल्ल्याची आठवण झाली. जिजाबाईंना त्यांनी शिवनेरीवर ठेवायचे ठरवले. शिवनेरी हा पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील किल्ला. त्यांच्या चारी बाजूंना उंच कडे, भक्कम तटबंदी आणि बळकट दरवाजे होते. किल्ला मोठा मजबूत होता. विजयराज हे त्याचे किल्लेदार होते. ते भोसल्यांच्या नात्यातलेच होते. जिजाबाईंच्या रक्षणाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली. तेव्हा शहाजी राजांनी जिजाबाईंना शिवनेरीवर ठेवले व ते मुघलावर चालून गेले आणि तो सोन्याचा दिवस उजळला. फाल्गुन वद्य तृतीया शके 1551. इंग्रजी वर्षाप्रमाणे 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीच्या नगारखान्यात सनई चौघडा वाजत होता. अशा मंगल क्षणी जिजाबाईंच्या पोटी पुत्र जन्मला. किल्ल्यावर आनंद झाला. बाळाचे बारसे झाले. शिवनेरी किल्ल्यावर जन्म झाला म्हणून बाळाचे नाव शिवाजी ठेवले. परत शिवरायांचे बालपण. शिवरायांच्या वयाची पहिली 6 वर्ष फार धावपळीत गेली. पण या धावपळीतही जिजाबाईंनी शिवरायांना उत्तम शिक्षण दिले. सायंकाळी त्या सांजवात लावत, शिवबांना जवळ घेत, मायेने कुरवाळत, त्यांना रामाच्या नि कृष्णाच्या, भीमाच्या नि अभिमन्यूच्या गोष्टी सांगत. तसेच कधी नामदेवांची, कधी ज्ञानेश्वराची, तर कधी एकनाथांचे अभंग म्हणून दाखवत. शिवरायांना शूर पुरुषाच्या गोष्टी आवडत. मोठे झाल्यावर त्यांच्यासारखे पराक्रम करावे असे त्यांना वाटे. जिजाबाई साधुसंतांच्या चरित्रातील गोष्टीही सांगत. त्यातून त्यांच्या ठिकाणी साधुसंतांविषयी आदरबुद्धी निर्माण झाली. गरीब मावळ्यांची मुले शिवरायांबरोबर खेळायला येत. कधीकधी शिवबाही त्यांच्या झोपडीत जात. त्यांची कांदा भाकरी आवडीने खात. त्यांच्याशी गमतीदार खेळ खेळत. मावळ्यांची मुले म्हणून जणू रानातली पाखरे ती पोपट, कोकिळ, वाघ यांचे हुबेहूब आवाज काढत. मातीचे हत्ती व घोडे बनवत. मातीचे किल्ले रचणे हे त्यांचे छंद. लपंडाव, चेंडू, भोवरा त्यांचे नेहमीचे खेळ. शिवरायही त्या मुलांबरोबर हे खेळ खेळत. मावळ्यांच्या मुलांना शिवराय फार आवडायचे. परत याच्यामध्ये शहाजीराजे मुघल बादशाहीकडे. शहाजीराजे निजामशाहीत परतले खरे, पण त्यांना तिथे स्वास्थ्य मिळाले नाही. कारण खुद्द निजामशहाच हलक्या कानाचा व धरसोड वृत्तीचा होता. त्यामुळे दरबारात कारस्थाने व हेवे दावे यांना ऊत आला होता. त्यातून निजामशहाच्या चिथावणीने लखोजीराव जाधवांची भर दरबारात हत्या करण्यात आली. या घटनेची चीड येऊन शहाजीराजांनी निजामशहाचा त्याग केला आणि ते मुघलांच्या सेवेत रुजू झाले. मुघल बादशहा शहाजहानने त्यांना आपली सरदारकी बहाल केली. दरम्यान वजीर फत्तेखानने मुघलांशी आतून हातमिळवणी करून निजामशाहीच हत्या केली. निजामशहात अंधाधुंद माजली. फत्तेखान फितुरीने निजामशाही
मुघलांच्या घशात घालणार हे स्पष्ट झाले. एवढे नव्हे तर त्यांची बक्षिसी म्हणून शहाजीराजांच्या ताब्यात असणारा मुलूक मुघलांनी त्यांना परस्पर देऊन टाकला. तेव्हा शहाजीराजांनी संतापून मुघलांची बाजू सोडली आणि आपल्या सामर्थ्याच्या जोरावर मुघलांना धडा शिकवण्याचा निश्चय केला. परत नव्या निजामशाहीची स्थापना. वजीर फतेखान व मुघल शह देण्यासाठी शहाजीराजांनी निजामाच्या वंशातील एक मूल शोधून काढले आणि जुन्नर जवळच्या पेमगिरी किल्ल्यावर त्याला निजामशाह म्हणून जहागीर केले. अशा प्रकारे त्यांनी एक नवे राज्य स्थापन केले. या राज्यात गोदावरी ते नीरा या दरम्यानचा प्रदेश मोडत होता. आपल्या या राज्याचे संरक्षण करण्यासाठी शहाजीराजे मोठ्या शर्तीने लढले. या कामी आदिलशहाने प्रथम त्यांना साथ दिली, पण पुढे खुद्द मुघल बादशाह शहाजहान दक्षिणेत शहाजीराजावर चालून आला आणि त्याने आदिलशहास तंबी दिली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांच्या विरोधात त्यांच्याशी मैत्रीचा तह केला. आता मुघल व आदिलशहा यांच्या संयुक्त फौजांशी शहाजीराजे गनिमी काव्याने लढू लागले. परंतु एकटे शहाजीराजे त्यांच्याशी किती दिवस लढणार? त्यांची शक्ती अपुरी पडू लागली. तेव्हा नाईलाज होऊन 1636 साली त्यांनी मुघलांशी तह केला. शहाजीराजांना काळ अनुकूल नव्हता म्हणून त्यांचा स्वतंत्र राज्य स्थापनेचा प्रयत्न तडीस गेला नाही. परंतु त्यांच्या या धाडसामुळे मराठी लोकात आत्मविश्वास निर्माण झाला. शिवरायांना हा आत्मविश्वास पुढे स्वराज्य स्थापनेच्या कार्यात उपयोगी ठरला. याच्यामध्ये जिजाबाई व शिवराय कर्नाटकात. शहाजीराजांनी निजामशाही बुडाल्यानंतरचा प्रदेश मुघल व आदिलशहा यांनी वाटून घेतला. शहाजीराजांनी पुणे सुप्याची पूर्वापार जहागीर आदिलशाही राज्यात आणली. तेव्हा आदिलशहाने ती जहागीर आपल्या वतनीने त्यांना दिली. आता शहाजीराजांनी आदिलशहाची सेवा स्वीकारली. आदिलशहाने त्यांची पुण्यापासून दूर कर्नाटकातील प्रदेश जिंकण्याच्या कामावर नेमणूक केली. शहाजीराजे कर्नाटकात गेल्यानंतर काही काळाने जिजाबाई आणि शिवरायही त्यांच्याकडे गेले. शिवरायांचे महाराष्ट्रातील बालपण धामधुमीत गेले होते. आज या किल्ल्यावर तर उद्या त्या किल्ल्यावर अशी जिजाऊ शिवबांची धावपळ चालू असायची. त्यावेळी वडिलांच्या पराक्रमाच्या गोष्टी लहानग्या शिवबांच्या कानी पडत असत. पुढे कर्नाटकात आल्यानंतर या मायलेकरांना मोठा स्वस्थपणा मिळाला. कर्नाटकातील अनेक राजांना शहाजीराजांनी जिंकले. तेव्हा आदिलशहाने त्यांना बंगळूरची जहागीर बक्षीस म्हणून दिली. आता बंगळूर हे शहाजीराजांनी आपले मुख्य ठाणे केले आणि तेथे ते एखाद्या राजासारखे वैभवात राहू लागले होते. दरबार भरवू लागले. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, शिवरायांचा जन्म डॅश डॅश किल्ल्यावर झाला. तर याचं उत्तर आपणास माहिती आहे, शिवनेरी किल्ल्यावर. अशा प्रकारचे जे प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो, ते प्रत्येक परीक्षेमध्ये विचारले जातात.
तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे कसं आहे बघा, प्रत्येक आपण जे गोष्ट करत नाही, म्हणजे आपण चौथी परिसर अभ्यास पुस्तक म्हणजे इतिहासाचे पुस्तक कधी म्हणजे पाहिलेलं असतं, पण एवढं लक्षात नसतं विद्यार्थी मित्रांनो. आणि वाचता वाचता म्हणजे कसं थोडंसं कळत नसतं, तर ऐकल्यामुळं थोडंसं आणखीन तुम्हाला तुमच्या माहितीमध्ये किंवा तुमच्या अभ्यासामध्ये थोडीशी भर पडेल. त्यामुळे व्हिडिओ हा पूर्ण पहा. त्यानंतर पुढील घटक पाहू आपण. शिवरायांचे शिक्षण. बघा, शिवरायांचे शिक्षण आणि कसं असतं, प्रत्येक म्हणजे स्पर्धा परीक्षा करणारा हा विद्यार्थी प्रत्येक आपला म्हणजे दिवसातील 5 ते 6 तास म्हणजे कंटिन्यू अभ्यासाला देतच असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपला हा जो म्हणजे इयत्ता 4थीचा परिसर अभ्यास भाग 2 म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे, पूर्ण इतिहास आपण एका व्हिडिओमध्ये घेत आहोत. त्यामुळं जास्तीत जास्त किती 1.5 ते 2 तासामध्ये आपलं हा पूर्ण घटक होणार आहे. बघा, परत पुढील शिवरायांचे शिक्षण. याच्यामध्ये शिवरायांच्या शिक्षणास प्रारंभ. स्वतः शहाजीराजे हे संस्कृतचे गाढे पंडित होते. त्यांनी आपल्या बंगळूरच्या दरबारात अनेक भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला. भाषांच्या पंडितांना आणि कलावंतांना आश्रय दिला होता. शिवरायांसाठी त्यांनी हुशार शिक्षकाची नेमणूक केली होती. तेथे वयाला 7 वर्ष झाल्यानंतर त्यांच्या शिक्षणाला प्रारंभ झाला. थोड्याच काळात शिवराय लिहिण्या वाचण्याच्या कलेत पारंगत झाले. रामायण, महाभारत, भागवत यांच्यातील गोष्टी ते स्वतः वाचू लागले. शहाजीराजांनी शिवरायांना युद्धकला शिकवण्यासाठी काही शिक्षकांची नेमणूक केली होती. त्यांनी शिवरायास घोड्यावर बसणे, कुस्ती खेळणे, दांडपट्टा फिरवणे, तलवार चालवणे इत्यादी विद्या शिकवण्यास प्रारंभ केला. अशा प्रकारे वयाच्या 12व्या वर्षापर्यंत शिवरायांना विविध विद्या व कला यांचा परिचय झाला. त्यानंतर लवकरच आदिलशहाने शहाजीराजांना कर्नाटकातील नायकांची राज्य जिंकण्याच्या मोहिमेवर पाठवले. या मोहिमेवर जाण्यापूर्वी शहाजीराजांनी जिजाऊ व शिवराय यांची पुढे जहागिरी रवानगी केली. त्यावेळी त्यांच्याबरोबर शहाजीराजांनी हत्ती, घोडे, पायदळ, खजिना, ध्वज तसेच विश्वासू प्रधान, सूरसेनानी आणि विख्यात शिक्षक यांना धाडले. त्यानंतर पुण्याचा कायापालट. जिजाऊ आणि शिवराय पुण्याला आले. शिवरायांना बालपणचे दिवस आठवले. बालपणी शिवनेरीच्या मातीत ते खेळले होते. सह्याद्रीची उंच उंच शिखरे त्यांना पुन्हा दिसली. त्यांना गुपचूप आपला खूप आनंद झाला. त्यावेळचे पुणे आजच्या इतके मोठे नव्हते. शहाजीराजांच्या शत्रूंनी हे टुमदार गाव उजाड करून टाकले होते. गावातील मालमत्तेची नासधूस झाली होती. घरे मोडली होती. देवळे पडली होती. शत्रूंच्या भीतीने लोक गाव सोडून पळून गेले होते. शेती ओसाड झाली होती. जंगले वाढली होती. रानात लांडगे माजली होती. अशा पुण्याची दैनावस्था झाली होती. जिजाबाई शिवरायांसह पुण्यात राहू लागल्या हे आसपासच्या गावातील लोकांना समजले. तेव्हा लोकांना मोठा धीर आला.
जिजाबाईंनी त्यांना जवळ बोलावून दिलासा दिला. लोक पुण्याला येऊन राहू लागले. शेतावर जाऊ लागले. जिजाबाईंनी पडकी देवळे दुरुस्त करून घेतली. देवळात सकाळ संध्याकाळ पूजा होऊ लागली. गाव लोकांनी गजबजू लागले. त्यामुळे पुण्याचे रूप पालटले. दादाजी कोंडदेवांची कामगिरी. जिजाऊ व शिवराय कर्नाटकात असताना इकडे पुणे जहागिरीची व्यवस्था दादाजी कोंडदेव पाहत होते. ते कोंढाण्याचे सुभेदारही होते. ते मोठे इमानी सेवक होते. कारभारात चोख होते. तसेच ते न्यायी होते. त्यांची शिस्त कडक होती. ते निष्ठावंत होते. या काळात शहाजीराजांच्या आदेशाने पुण्यात एक मोठा वाडा बांधण्यात आला. त्याचे नाव लाल महाल. शेतकऱ्यांनी शेतात लागवड करावी म्हणून दादाजींनी त्यांना काही वर्षे शेतकऱ्यासाठी सूट दिली. त्यामुळे शेते लागवडीस आली. माजलेले लांडगे शेतकऱ्यांना त्रास देत म्हणून लांडगे मारण्यासाठी त्यांनी बक्षिसे लावली. त्यामुळे बरेच लांडगे मारले गेले. चोरांचा सुळसुळाट झाला होता. दादाजींनी शेतकऱ्यांची पथके उभारली. त्यांचा पहारा बसवला. चोरांचा बंदोबस्त केला. जमिनीची प्रतवारी ठरवून तिच्यावर सारा आकारला. त्यामुळे लोकांना आनंद झाला. दादाजी कोंडदेव आणि निजामशहाचा वजीर मलिक अंबर यांचे कार्य शेती सुधारणा आणि सारा वसुली या क्षेत्रात मोलाचे व पायाभूत मानले जाते. त्यानंतर शिवरायाचे शिक्षण. शिवराय पुणे जहागिरीत आले तरी जिजाबाईंच्या देखरेखीखाली त्यांचे शिक्षण चालूच राहिले. बंगळूरहून येताना शहाजीराजांनी सोबत दिलेल्या नामवंत शिक्षकांनी शिवरायांना अनेक शास्त्रे, विद्या व भाषा शिकवल्या. उत्तम राज्यकारभार कसा करावा, शत्रूशी युद्ध कसे करावे, किल्ले कसे बांधावे, घोडे व हत्ती यांची परीक्षा कशी करावी, शत्रूच्या दुर्गम प्रदेशातून निसटून कसे जावे इत्यादी अनेक विद्या शिवरायांना अवगत झाल्या. शिवरायांची शिक्षणातील ही प्रगती पाहून जिजाऊंना मोठा आनंद झाला. त्यानंतर वीरमाता जिजाबाईंची शिवरायांस शिकवण. जिजाबाई ही काही सामान्य स्त्री नव्हती. ती लखोजीराव जाधवांसारख्या बलाढ्य सरदाराची कन्या आणि शहाजीराजांच्या पराक्रम पुरुषाची पत्नी होती. राजकारणाचे व युद्धनीतीचे बाळकडू जिजाबाईंना लहानपणापासूनच मिळाले होते. जाधव व भोसले या दोन्ही प्रसिद्ध घराण्याची लढाऊ परंपरा त्यांच्या ठिकाणी एकत्र आली होती. जिजाबाई मोठ्या स्वाभिमानी व स्वातंत्र्यप्रिय होत्या. मराठा सरदाराने कितीही पराक्रम केला तरी सुलतानांच्या दरबारात त्यांचे चीज होत नाही, याचा त्यांना वाईट अनुभव आला होता. निजामशहाने भर दरबारात त्यांच्या पित्याची हत्या केली होती. त्याचे दुःख त्यांनी पचवले होते. जिजाबाईंनी आता निश्चय केला होता की त्यांचा शिवबा आणि परक्यांची चाकरी करणार नाही. तो स्वतःच आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य स्थापन करील, या विचाराने त्या शिवरायांना घडवत होत्या. मावळात राहणाऱ्या लोकांना मावळे म्हणत. मावळे इमानी, कष्टाळू व चपळ होते. परत विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण कुठं आलेलो आहोत याच्यामध्ये बघा. काटकप
काटकपणात त्यांचा हात कोणी धरत नसे, पण ते सुलतानी राजवटीने गांजले होते. सुलतानांच्या लष्कराकडून गावेच्या गावे लुटली जात. रयत परागंदा होई, तिला कोणी वाली नसे. अशा दुःखी कष्टी लोकांसाठी आपण काहीतरी करावे असे शिवरायांना वाटे. घरी आल्यावर शिवराय जिजाबाईंपाशी हितगुज करत. जिजाबाईंना म्हणजे जिजाबाई म्हणत, शिवबा, भोसलेंचा पूर्वज श्रीरामचंद्राने दुष्ट रावणाला मारले आणि प्रजेला सुखी केले. जाधवांचा पूर्वज श्रीकृष्ण, त्याने दुष्ट कंसाला ठार केले आणि प्रजेला सुखी केले. श्रीराम आणि श्रीकृष्ण यांच्या वंशात तुझा जन्म झाला आहे. अरे, तू सुद्धा दुष्टांचा संहार करू शकशील. तू सुद्धा गरीब लोकांना खूप सुखी करू शकशील. आणि आईच्या या उपदेशाने शिवरायांना हुरूप येई. राम, कृष्ण, भीम, अर्जुन या वीरांच्या गोष्टी त्यांना आवडत. हे वीर पुरुष शिवरायांना सतत ध्यानी मनी स्वप्नी दिसत. हे वीर अन्यायाविरुद्ध जसे लढले तसे आपण लढावे. त्यांनी दुष्टांचा नाश केला तसा आपण करावा. त्यांनी प्रजेला सुखी केले तसे आपण करावे. आपण न्यायी व्हावे, धाडसी व्हावे, पराक्रमी व्हावे असे शिवरायांना सतत वाटू लागले. परत बघा शिवरायांचा नवा अंमल. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये आपण पाहणार आहोत पुढे शिवरायांचा नवा अंमल. पुणे जहागिरीत आता जिजाबाईंच्या मार्गदर्शनाखाली शिवरायांचा नवा अंमल सुरू झाला. या कामासाठी शहाजीराजांनी पूर्वतयारी करून दिली होती. त्यांनी शिवरायांना बंगळूरहून पुण्याला पाठवताना सामराज, निळकंठ पेशवे, बाळकृष्ण हनुमंते, मुजुमदार, मानकोजी, परत दहातोंडे सरनोबत, रघुनाथ बल्लाळ, सबनीस, सोनोपंत डबीर अशी मातब्बर मंडळी त्यांच्याबरोबर दिली होती. जणू हे सर्व स्वतंत्र राज्याचे अधिकारीच. शिवरायांनी आपल्या जहागिरीचा कारभार उत्तम रीतीने पाहावा म्हणून शहाजीराजांनी हे अधिकार पुण्यास पाठवले होते. त्यांच्या मदतीने शिवराय जहागिरीचा कारभार पाहू लागले. लोकांच्या सुखदुःखाच्या गोष्टीकडे लक्ष देऊ लागले. रयतेवर अन्याय करणाऱ्यांना शिक्षा होऊ लागल्या. एक प्रकारे शहाजीराजांच्या जहागिरीचा कायापालटच होत होता. पुढे होऊ घातलेल्या स्वराज्याचा नमुनाच मावळ्यांना पाहायला मिळत होता. जणू तो स्वराज्याचा अरुणोदयच होता. परत शिवरायांचा विवाह. त्या काळात अगदी लहानपणीच लग्न करण्याची पद्धत होती. तेव्हा जिजामाता म्हणाल्या, आता शिवबाचे दोहोचे 4 हात करायला पाहिजेत. मग शिवबाकरिता मुली पाहणे सुरू झाले. एक मुलगी त्यांना पसंत पडली. तिचे नाव सईबाई. पलटणच्या नाईक निंबाळकर घराण्यातील ती मुलगी. हा विवाह मोठ्या थाटामाटाने साजरा झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पाठामध्ये आपण घटक क्रमांक 6 हा जो घटक आहे तो आपण पुढील भागामध्ये पाहू. म्हणजे याच्यामध्ये एक तासाची जर म्हणजे व्हिडिओ पाहिला तुम्ही तर तुम्हाला पण सोपं जाईल पाहण्यासाठी. म्हणजे कंटाळा वगैरे येणार नाही व्हिडिओ पाहण्यासाठी. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आपण 5 इयत्ता 4 इतिहास परिसर अभ्यास भाग 2 मधील 5 घटक या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत.
पुढील जे घटक आहेत ते आपण उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत थँक्यू. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल प्रत्येक परीक्षेमध्ये. तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केला नसाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला, थँक्यू.